नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. रविवार असला तरी घडामोडी अगदी वेगाने घडतायत आणि यंदा तर म्हणजे गणपती उत्सव अर्थात प्रत्येक वर्षी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यंदा काय घडते बघा. यंदा ही कोरोना प्रादुर्भावामुळे गणेश उत्सव साधेपणाने साजरा करायचा. मोठा गाजावाजा करण्यापेक्षा मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाचं सर्वत्र आगमन होत असतं. पण यंदा देखील आपण नियम पाळायचे. गणेश उत्सवावर कोरोनाचं संकट कायम आहे आणि त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवावर अनेक निर्बंध आलेत. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये आणि गणेश मंडळांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. गणेश उत्सवावर घालण्यात आलेले निर्बंध कमी करावेत अशी मागणी जी आहे ती सार्वजनिक उत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्याबरोबर राज्यपालांची भेट घेतलेली आहे. गणेशोत्सवावर जे निर्बंध टाकलेले आहेत ते निर्बंध कमी करावे अशी या सगळ्यांची मागणी आहे. नेमके कुठकुठले मुद्दे त्यांनी राज्यपालांसमोर मांडले ते आपण जाणून घेऊया. आपलं नाव आणि काय काय मुद्दे तुम्ही आज राज्यपालांकडे मांडले? अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्राचा अध्यक्ष मी हितेश जाधव. आज आम्ही नितेश राणे यांच्यासोबत राज्यपालांची भेट घेतली आणि 29 जूनला आलेला जो GR आहे, जो राज्य सरकारने 29 जुलै रोजी GR सादर केला, त्या GRच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट आहे. कारण की ह्या वर्षी राज्य सरकारने कोणत्याही सार्वजनिक उत्सव समित्यांना किंवा मंडळांना झूम मिटिंगच्या माध्यमातून बोला किंवा प्रत्यक्ष मिटिंग लावून कोणतीही विचारविनिमय न घेता कोणत्याही माध्यमांशी चर्चा न करता त्यांनी डायरेक्ट हा GR 29 तारखेला डिक्लेअर केला. आणि आज गेले सव्वा महिना म्हणजे जवळजवळ 40-45 दिवस झाले त्याच्यावर राज्य सरकार बोलायलाच तयार नाहीये. आम्ही बरेचसे पत्रव्यवहार केले, आम्ही बऱ्याचशा आमदार खासदारांना भेटलो, आम्ही सन्माननीय राजसाहेबांना सुद्धा भेटलो. मुख्यमंत्री एवढे व्यस्त आहेत की त्यांनी ते भेटच द्यायला तयार नाहीयेत कोणत्याच बाबतीमध्ये. पण मुंबईचे जे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे त्यांनी मात्र शासनाचे सगळे नियम पाळतो अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते दिलेलं आहे. मुंबईचे गणेशोत्सव मंडळ जर तयार असतील तर राज्यातल्या इतर मंडळांना काय अडचणी आहे? मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं तर असं पत्र कोणी दिलेलं नाहीये. कारण की आजही बरीचशी मंडळं वाट बघून आहेत की कुठेतरी GR मध्ये बदलाव येईल, मूर्तीच्या उंचीमध्ये कुठेतरी बदलाव येईल, जाहिरातीवर कुठेतरी बदलाव येईल. आणि आजही जे मूर्तिकार आहेत महाराष्ट्रातले हे कुठेतरी वाट बघून आहेत की आम्हाला कुठेतरी एक सुवर्ण मध्य साधून कुठेतरी मोठी मूर्ती बनवण्याचा सरकारकडनं काही ना काहीतरी आम्हाला आश्वासन मिळेल. आणि आजही बरीचशी मंडळं त्याची वाट बघतात आहे. जाहिरातीच्या संदर्भात काय निर्बंध आहेत आणि ते जाचक का वाटतं? जाहिरातीमध्ये असं आहे की गेल्या वर्षीचा जो GR होता त्यामध्ये मला सरकारने सांगितलेलं की जाहिरात लावायची नाही, लाऊडस्पीकर लावायचा नाही, विद्युत रोषणाई करायची नाही. म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे समजत नाहीत की ह्याच्याने कुठला करोना वाढतो. होर्डिंग्स लावण्याने करोना वाढतो. आणि कसं आहे जाहिरातीमध्ये असं आहे की जाहिरातच हा एक मंडळाचा कणा असतो. गेली 2 वर्ष वर्गणी खूप मंडळांनी वर्गणी काढली नाही. लहान उत्सव केला, आपल्या खिशातून कार्यकर्त्यांनी पैसे काढून केले. आता जर जाहिरातीला पण जर गव्हर्नमेंट बोलली की जाहिरात लावायची नाही तर कसं साध्य कसं होणार सगळं? या व्यतिरिक्त कार्यकर्त्यांवर सुद्धा येण्यावर बंदी आहे किंवा जास्त लोक जमण्यावर बंदी आहे, ती जाचक का वाटतं? कसं आहे, हा उत्सव हा पूर्णपणे कार्यकर्त्यांवरच डिपेंड आहे. जर कार्यकर्ता नसेल तर उत्सवच होणं शक्य नाही. तर माझ्या मते कुठेतरी सरकारने ह्या बाबतीत पण निर्णय घेतला पाहिजे की कारण गेल्या वर्षी 10 जणांनीच मंडपात थांबायचा, म्हणजे अक्षरशः पोलिसांनी रात्री आम्हाला म्हणजे पळून लावलेलं आहे घरी की काय थांबायचं नाही, 2 जण गणपतीजवळ 1 जण आणि 1 जण खाली असं. पण त्याच्यावर तरी कुठेतरी म्हणजे एक रात्रीचा आपण एक गणेशोत्सव दरवर्षी साजरा होतो थोडं म्हणजे त्यानी एक वातावरण निर्मिती होते, ती कुठेतरी सरकारने विचारणात घेऊन ते जरा शिथिलता त्याच्यावर आणली पाहिजे की कमीत कमी कार्यकर्त्यांना मंडपात बसून गणपतीजवळ त्याच्या मनोभावे जी त्याला पूजा करायची असते ती तो करू शकतो. या पद्धतीने थोडंसं जरा विचार करावा. ही सगळी जी मंडळ आहे ही आर्थिक कणा यांचा मजबूत झालाय तो गेल्या कित्येक वर्षांमध्ये. पण जेव्हा बंधनं घातली जातात, निर्बंध आणले जातात, मग ती जाहिरातीवर असेल किंवा मोठ्या स्वरूप सामाजिक तुम्ही जे काम करत असता, पूर असो दुष्काळ असो, प्रत्येक ठिकाणी जी तुमची मदत पोहोचत असते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, आर्थिक माध्यमातून,
याला सुद्धा एक मोठा फटका बसतो गेल्या 2 वर्षात. नाही, नक्कीच. आज बघायला गेलं तर मागे पण कोल्हापूरला जेव्हा महापूर आलेला त्यावेळेला मंडळं, आज गणेशोत्सव मंडळं खूप मोठ्या स्वरूपात मदतीला धावून गेली होती. आजही तुम्ही पाहाल तर चिपळूणमध्ये आजही राजकीय पक्षांबरोबर तोडीस तोड असं काम मंडळातले पदाधिकारी जाऊन करतायत. तर आमची सरकारला एवढीच मागणी आहे की जिथे आज मंडळाचा महत्त्वाचा कणा मानला जातो ती म्हणजे जाहिराती. या जाहिराती लावण्यावर तुम्ही निर्बंध आणलात तर आज मंडळांवर अशी वेळ आलेली आहे की प्रत्येक मंडळ आपापली FD फोडून गणेशोत्सव साजरा करण्याच्या मागे लागलेला आहे. पण आज तुम्ही जर मंडळाचा जो आर्थिक कणा जर मोडला तर मंडळ आज उत्सव कुठल्या पद्धतीने साजरा करतील ह्याच्यावर मोठी आधी शंका उपस्थित होईल. त्यानंतर उत्सवच होईल की नाही हा एक प्रश्न मोठा उभा राहील. असे हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत की हे आर्थिक निकषावर गणले जातात. त्यामुळे आमचं एवढंच मागणं होतं की सरकारने जाहिरातीवरची निर्बंध ही प्रामुख्याने जी मंडळांवर लादलेली आहेत ती कुठेतरी दूर करावी आणि मंडळांना आर्थिक एक पाठबळ मिळेल अशा दृष्टिकोनातून विचार करून मंडळांना जाहिराती लावण्यास परवानगी द्यावी. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न. मुंबईतला कोकणी माणूस हा दरवर्षी गणेशोत्सवासाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये जात असतो. वाहतुकीसाठी बस खुल्या करण्यात आलेल्या आहे रिझर्वेशनसाठी, पण बाकीच्या काहीच गोष्टी किंवा गाईडलाईन अजून आलेल्या नाही. त्याचा केवढा मोठा फटका बसणार. मुळात तेच आमचं मागणं आहे की हा उत्सव जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करतो ह्या संपूर्ण उत्सवाला धरून मग त्याच्यामध्ये जो जाणारा चाकरमणी जो कोकणात जातो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने लवकरात लवकर काहीतरी GR काढावा. कारण की लोकांचं शेवटी तिथे जायचं की नाही जायचं, गणपती तिथे बसवायचा की मुंबईत बसवायचा इथपासून आता विचारणा सुरू आहे. आणि आता मला खरंच कळत नाही की सरकार एकदम तटस्थ भूमिका घेतली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. असं वाटायला लागले जसा एक प्रकारचा आरोप म्हणूया आपण नितेश राणे यांनी केलेला की हिंदू सणांवर गदांतर आणलं जाते, असं तुम्हालाही वाटतंय? नाही, मला असं म्हणायचंय की चर्चेतून बरंच काही आपण साध्य करू शकतो आणि ती चर्चाच मुळात होत नाहीये. आणि ती चर्चा कुठेतरी झाली ना तर बऱ्याच गोष्टी साध्य होतील असं आम्हाला वाटतं. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर जो आरोप केला जातो सातत्यानं की ते चर्चेला उपलब्ध होत नाही, तोच आरोप या सगळ्या लोकांचा सुद्धा आहे. वारंवार पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री भेटत नाही किंवा भेट देत नाही आणि त्याच्यामुळं हा प्रश्न अजून चिघळत चाललेला आहे. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय. त्यामुळे याबद्दल शासनानं लवकरात लवकर काहीतरी भूमिका घ्यावी आणि भूमिकेमध्ये जी घेतलेली आहे त्याच्यात बदल करावा अशी अपेक्षा या सगळ्या मंडळांना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गणेश उत्सवावर कोरोनाचे निर्बंध कायम असले तरी मुंबई महानगरपालिकेने सर्वाधिक बाप्पांचं विसर्जन होणाऱ्या गिरगाव चौपाटीवर सेवा सुविधा पुरवण्यासाठी निविदा मागवल्यात आणि या सुविधांसाठी सुमारे 1 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. आणि त्यामुळे यंदा गिरगाव चौपाटीवर बाप्पांचं विसर्जन होणार हे निश्चित आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. राज्य सरकारनं गणेशोत्सवाबाबत अजून सुद्धा नियम काय असतील याबाबत स्पष्टपणे धोरण आखलेलं नाहीये, त्याबाबतची घोषणा झालेली नाहीये. परंतु मुंबई महानगरपालिकेनं तब्बल 1 कोटी रुपयापर्यंत खर्च असणाऱ्या निविदा मागवल्या आहेत आणि या निविदा आहेत गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेश विसर्जनासाठी लागणाऱ्या यंत्रणांच्या उभारणीसाठी. मुख्यत्वे सध्या मी आहे गिरगाव चौपाटीमध्ये. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी या चौपाटींवरती मुख्यत्वे आपण बघतो की विसर्जन केलं जातं. सध्या आपण बघतो या चौपाट्यांवरती लाईफ गार्ड्स असतील, त्याचबरोबर जे टेहळणीसाठीची बुरुज बनवले जातात ते बॅरिकेटिंग केलं आहे. जे कलर स्वच्छतेसाठी केले जातात ते आहेत. लाईफ गार्ड, स्टील प्लेट्स, विद्युत यंत्रणा अशा सगळ्याच गोष्टी आहेत. आणि मागच्या वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत आणि 2 फिरते तलाव सुद्धा असणार आहेत. 5 कृत्रिम तलाव आणि 2 फिरते तलाव असणार आहेत. तर 3 मूर्ती संकलनासाठीची केंद्र बनवण्यात आलेली आहे. त्यामुळं एकूणच आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेनं पूर्वतयारीला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे निविदा मागवायला सुद्धा सुरुवात झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सुस्मिता फताणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि एकूणच गणेश मंडळांच्या या सगळ्या भेटीबद्दल, घडामोडींबद्दल आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत भाजपचे आमदार महेश चौगुले. महेश चौगुलेजी, काय म्हणणं आहे आपलं? शेवटी यंदा देखील आपण बघतोय की कोरोनाचं संकट हे कायम आहे. काही निर्बंध जे आहेत ते गणेश मंडळांच्या या सगळ्या उत्सवावरती घातले जात आहेत. काय आपली प्रतिक्रिया? नाही, आता फार एकदम कमी. माझ्या इकडे म्हणजे आता कोरोनाचा एकदम 0% असा चालू आहे. आता एवढी मोठी लोकसंख्या असून इकडे 0% आता कोरोनाचे केसेस. बर, पण तरी पण आज नितेश राणेंनी जे सांगितलं खरोखर हिंदू धर्मावर एक मुद्दामच एक वातावरण तयार करते, एकदम खरोखर आहे. कारण का माझ्या इथली परिस्थिती तुम्हाला सांगतो.
हॅलो, आता बकरी ईद झाली. बकरी ईदला महापालिकेने 38 कत्तलखाने उघडले, बर. असा आदेश काढला. हॅलो, हा बोला बोला. आता बकरी ईदला महापालिकेने आयुक्तांनी आदेश काढला का 38 कत्तलखाने नवे उभारून कत्तल करावी. बर. मग त्यांना काय प्रतिबंध नाही का? त्यांना का असं करून दिलं? म्हणजे फक्त हिंदू धर्मावरच करणार का तुम्ही? आता हिंदू धर्मात आता गणपती किती जणांना रोजगार भेटते? सगळ्यांचा रोजगार गेलाय 2 वर्षात. आज सगळ्यांना आता आम्ही गणपतीचं हे करतो तर महिना अगोदर आधीपासून ते पंडाल बिंडाल सगळ्यांना ऑर्डर देतो, सगळ्यांची कामं बाहेरून लोक येतात. बर. महेश चौगुलेजी आपल्या बरोबर फोन लाईन वरती आता क्षणाला भाजपचे आमदार नितेश राणे देखील आज त्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे. नितेश राणेजी, काय म्हणणं आहे आपलं? थेट मुद्दा काय? कारण कोरोनाचं हे संकट कायम असल्याचं सरकारचं म्हणणं आहे आणि गणेश उत्सवावरती काही निर्बंध जे आहेत ते पुन्हा याही वर्षी कायम आहेत. करोनाचं संकट हे म्हणजे फक्त हिंदू सण आले तेव्हाच येतं का? काल जेव्हा मुख्यमंत्रीजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बीएसटीच्या इलेक्ट्रिक बसाचं उद्घाटन केलं, तिथे जमलेली गर्दी, तिथे करोना नव्हतं का? त्याच्या अगोदर मेट्रोचे जेव्हा उद्घाटन केलं, जिथे अर्ध मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्रीजी स्वतः होते, तेव्हा तिथे करोना नव्हतं का? म्हणजे जिथे जिथे हिंदू सणांचा जेव्हा विषय आला तेव्हा हे लोकांना लगेच करोना बाहेर काढतात आणि लगेच हे लोक दाबण्याचा प्रकार करतात. हाच विषय पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा बरोबर होता. त्याचाच प्रतिबिंब आज महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये दिसतोय आम्हाला. आणि आमचा जो मूळ मुद्दा जो आज आम्ही राज्यपालांकडे मांडला की सगळ्यामध्ये फक्त हिंदू सणांमध्ये ह्या सगळे निर्बंध का लागू होत आहेत? अन्य सण जेव्हा होतात तेव्हा त्यांना नियमावली ठरवून दिली जात नाही, त्यांच्यावर एवढा जोर जबरदस्ती केली जात नाही. मग तो जो नाही त्यांना लावला जातो तो हिंदू सणांना लावा ना तुम्ही. आता तुम्ही साधा तुम्हाला एक विषय सांगतो की गणेश उत्सवाच्या निमित्ताने लागलेले जे काही स्वागत कमान असतात किंवा होर्डिंग असतं, होर्डिंग लावले जातात, त्याच्यामुळे कसा कोरोना होणार सांगा तुम्ही मला? मग अन्य नेत्यांच्या टायमाला, वाढदिवसाच्या टायमाला जे होर्डिंग लागतात त्याच्यावर त्यावेळी कोरोना होत नाही का? म्हणजे माझा मुद्दा एवढाच आहे, जो नियम तुम्ही अन्य धर्मांना लावता तोच हिंदू धर्माच्या सणांना तुम्ही लावा. जो नियम तुम्ही अन्य कार्यक्रमाला लावता, होर्डिंगच्या बाबतीमध्ये, अन्य गोष्टींच्या बाबतीमध्ये, तोच तुम्ही इथे लावा, एवढंच माझं म्हणणं आहे. आताच्या GR मध्ये हेही लिहिलेलं आहे की घरातले गणपती हा 6 इंचाच असला पाहिजे आणि विसर्जन करण्यासाठी महानगरपालिकेचे लोक तुमच्या घरात येणार आणि ते गणपती घेऊन जाणार. बर. म्हणजे ह्याला अर्थ का राहिला? म्हणजे हे तर फार मोठं षडयंत्र आहे असं माझं म्हणणं आहे. नियोजित पद्धतीने जसं वेस्ट बेंगॉलची अवस्था केलेली आहे तेच महाराष्ट्रामध्ये चाललं असं माझा थेट आरोप आहे. म्हणजे सगळे निर्बंध आम्हीच सहन करावेत. आज तुम्ही सांगा, हाकेच्या अंतरावर गणेश उत्सव आलेले आहेत, त्या मूर्तिकारांनी काय करावं? त्या विविध कलाकारांनी, भजन मंडळांनी काय करावं? बरोबर. ह्याचं कोणाकडेच उत्तरं नाही आहेत. आणि करोनाचं कारण हे फक्त या हिंदू सणांच्या वेळी का दिलं जातं? अन्य तुमचे शासकीय कार्यक्रम असतील, अन्य सणांचा विषय, तेव्हा करोनाचं कारण का दिलं जात नाही? तेव्हा तुमचे सगळे कार्यक्रम राजरोज. काल तुम्ही जमलेली इलेक्ट्रिकची जे बस दिली बीएसटी, तिथे जमलेली गर्दी पहा ना. म्हणून माझं म्हणणं आहे की नियम लावायचे असेल तर सगळ्यांना एकच लावा, कायदे करायचे असतील तर सगळ्यांना एकच कायदा करा. ह्यांना वेगळा कायदा आणि त्यांना दुसरा कायदा असं तुम्ही लावत असाल तर तुमच्यावर निश्चित पद्धतीने संशय येईल असं माझं म्हणणं आहे आणि हे आरोप होणारच. मग नितेश राणे, मग आपण काय मागणी करताय? ना, आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही निर्बंध शिथिल करा ना. नाहीतर हे आत्महत्या करायला सुरू करतील हे मंडळातली मुलं आणि हे विविध मूर्तिकार असतील किंवा हे विविध लोक असतील जे ह्यांच्याशी निगडीत आहेत. आणि हिंदू धर्माने करायचं का? आता तुम्ही 2-2 अगर वॅक्सिनेशन घेतलं असेल तर तुम्ही बाहेरचे देश आज पर्यटकांना यायला जी सवलती देत आहेत. दुबईमध्ये जाऊ शकता, लंडनला जाऊ शकता. आता लोकल सुरू करण्याचा विचार आहे 2 डोसेसच्या लोकांना. शाळा सुरू करण्याचा विचार आहे 16 ऑगस्ट पासून. मग 2 डोसेस घेतलेल्या लोकांना तुम्ही साठी मंदिरं पण उघडी करा ना. आमचं म्हणणं आहे की हे जे नियोजित पद्धतीने जे षडयंत्र चाललंय, जे वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजाच्या वेळी झालं, तेच आमच्या गणेश उत्सवाच्या वेळी चालू आहे. हे सरळ सरळ दिसतंय आम्हाला. हा 2 धर्मांमधला फरक केला जातो असं म्हणायचं आपल्याला? सरळ स्पष्ट आहे ना.
कारण का माझं एवढं सरळ एक वाक्य आहे की जो कायदा तुम्ही अन्याला लावता, लोकांना लावता ना, तोच कायदा आम्हालाही लावा. त्यांच्या टायमाला तुम्हाला कोरोना दिसत नाही, त्यांच्या वेळी कोरोना पसरत नाही, पण गणेश उत्सवाच्या निमित्तानेच कोरोना. आता तुम्ही सांगा सरळ, होर्डिंगमुळे कोरोना पसरतो हे कुठल्या डॉक्टरांनी सांगायचं ते सांगा, तरी मी त्याला जाऊन सत्कार करतो. हे आश्चर्य करण्यासारख्या सगळ्या गोष्टी आणि निर्बंध आमच्यावर लादले जात आहेत. नितेशजी, आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते सचिन अहिर देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. सचिन अहिरजी, खरं तर काही कारण नसताना, म्हणजे इतर कार्यक्रमाच्या वेळी जी गर्दी होते त्याला मात्र गर्दी चालते, मग आता गणेश उत्सवावरती हे निर्बंध लादले जात आहेत, हे का असा प्रश्न उपस्थित होतोय? काय उत्तर आहे आपलं? सचिन अहिरजी. हा, नितेश राणेजी, आपण सांगत होतात की कशा पद्धतीने उत्सवांची मुस्कटदाबी केली जाते. दिसतंय ना, आणि करोनाच्या निमित्ताने केली जाते. म्हणून माझा मुद्दा असा आहे, आता साधारण तुम्ही सांगा, आरती तुम्ही करू शकत नाही असं त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं असं म्हणणं आहे. आरतीमुळे होतं, लाऊडस्पीकरचं समजू शकतो, आरतीमुळे होतं. मग ह्याच्यावर संशय येणार नाही का? अहो, छोट्या घरामध्ये असलेली मूर्ती तुम्ही आता तुम्ही सांगा, हैदराबादमध्ये 40 फुटाची गणपतीची मूर्ती आहे, लावली आहे. 75 फूटची होती, त्याला 40 फूट केला गेला. 40 फूटची चालते, पण आमच्या इथे मोठ्या मूर्त्या नको. आणि मोठ्या मूर्त्यांमुळे कोरोना पसरतो असं कुठल्या WHO किंवा कुठल्या लोकांनी सांगितलं हे आम्हाला समजून तरी सांगा. आणि आम्हाला जे लावलेले निर्णय ते दुसऱ्यांना निर्बंध आहेत, ते दुसऱ्या धर्मांना आणि दुसऱ्या लोकांना तुम्ही का लावत नाही आहात? म्हणजे हळूहळू काय करायचं, ह्या मुलांना नावमेद करून टाकायचे, ह्या गणपती मंडळांना. त्यांना आर्थिक त्यांच्यावर खळखळाट असली पाहिजे, जेणेकरून ते लोकांनी गणेश उत्सव साजरेच करायचे त्यांनी बंद करावेत, हा त्यांचा हेतू दिसतोय. नितेश राणेजी, आज आपण राज्यपालांची भेट घेतली, काय चर्चा झाली? चर्चा आम्ही त्यांना हीच सगळी तुम्हाला दिलेली सगळी जी माहिती आपल्या चॅनलच्या हीच त्यांच्या समोर ठेवली की हे जे काही षडयंत्र सुरू आहे, हे जे काही विषय सुरू आहे त्याच्याबद्दल आपण तरी निर्णय घ्या. कारण का राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचं सरकार अगर त्याच्यामध्ये सामील असेल तर आम्हाला राज्यपालांकडे विचारणा करण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. नितेश राणे भाजपचे आमदार आपल्याबरोबर होते. सचिन अहिर देखील आपल्यासोबत, शिवसेनेचे नेते, त्यांच्याकडे जाऊयात. सचिन अहिरजी, आपण आता ऐकलं नितेश राणे काय म्हणत होते, काय म्हणणं आहे आपलं ह्या सगळ्याच्यावरती? उत्सवावरती जे निर्बंध लादले जात आहे, आपण देखील खरं तर एक चाळीतले कार्यकर्ते आहात, त्यामुळे या उत्सवाचं संबंध महाराष्ट्रात काय महत्व हे आपण जवळून जाणता. हे फारच जवळून जाणतोय आणि म्हणूनच आम्ही दहीहंडी समन्वय समितीच्या वतीने पण एक शिष्टमंडळ आदित्यजी आणि विशेषतः मुख्यमंत्री आणि शासनाकडनं गेलो. कुठच्याही धार्मिक सण असेल ते उत्सव साजरा व्हायला पाहिजे, पण ते साजरा होत असताना समाजामध्ये आपण देखील एक भाग आहोत आणि ती जबाबदारी आपण तंतोतंत पाळलं पाहिजे. मला माहित नाही की नितेश राणेजींना हे आता राज्यपालांकडे भेटून किंवा करून त्यांना जर काय बोलायचं असतं तर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे पण जाऊन भेटू शकले असते किंवा शासनाकडे पण बोलू शकले असते. आणि आपल्याला माहितीसाठी सांगतो की गणेशोत्सव समितीची एक समन्वय समिती आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, भेटली, मुख्यमंत्र्यांची भूमिका समजून घेतली, मुख्यमंत्र्यांनी त्यांची घेतलेली आहे. कुठच्याही प्रकारे हिंदू धर्मांवरती असेल किंवा कुठच्याही धार्मिक सणावरती पाबंदी करून घेऊन तो सण आणि तो समाजाला वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा अजिबात विषय नाही. आणि विशेषतः हिंदू धर्माच्या बद्दल कोण बोलत असेल ते मला वाटते एका प्रकारे मूर्खपणा आहे. त्याला कारण असं आहे की आतापर्यंत दिवाळी असेल, ईद असेल, मोहरम असेल, सर्वच बाबतीत शासनाने ती भूमिका निर्बंधाची नाही तर काही अटी आणि शर्ती टाकून घेऊन ते सण करता कामा नाही किंवा केलं पाहिजे याच्यातल्या वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. गेल्या वेळी देखील गणेशोत्सव सण बंद केले नाही, पण त्याला मर्यादा आणण्याचं काम केलेलं आहे. तेच नवरात्रासाठी केले आणि मला वाटते आताही शासनाची तीच भूमिका भविष्य काळामध्ये असेल, कारण आपण तिसऱ्या लाटला सामोरे जाण्याची भूमिका आपण घेतोय आणि आपल्याला सणात सर्वपेक्षा लोकांचे जीव वाचवणं पण महत्वाचं आहे. आणि म्हणून लोकलच्या बाबतीतला निर्णय असेल, देवळं उघडण्याच्या बाबतीत असेल, आपण हे सुस्पष्ट भूमिका घेतली आहे की टप्प्याटप्प्याने या सर्व गोष्टी शिथिल करून लोकांच्या जीवाशी न खेळता ह्याच्यातून या निर्बंध उचलण्याचा प्रयत्न आपण करतोय. जागतिक स्तरावरती जर तुम्ही पाहिलं की आजही संख्या वाढते आणि तेच जर ट्रेंड जर पकडून जर मग युएसचा असेल, युकेचा असेल, आपण जर आपल्या देशामध्ये जर परिस्थिती आली तर मला वाटते 3 महिन्या अगोदर ही जी मंडळी बोलत होती, रस्त्यावर उतरत होती, दुकानं उघडी करा अशा भांडण्याचं काम करत होते,
कुठे झाली त्यावेळी त्यांची तोंड गप्प झाली, कारण ती जे ऑक्सिजनची कमतरता देशामध्ये निर्माण झाली, हॉस्पिटल्स किंवा इकडे जे पेशंटची संख्या वाढत झाली, त्यावेळी यांना काहीच बोलता आलं नाही. फक्त आंदोलन करून घेऊन वातावरण निर्मिती करून लोकांच्या भावनाशी खेळण्यात मला वाटते भारतीय जनता पार्टी आता मग्न झालेले, कारण त्यांचा जनसंपर्क किंवा लोकांचा असलेला संपर्क हा कुठेतरी तुटलेला दिसतोय. म्हणून असे काही स्टंट्स करून आपण फक्त लोकांची भावना वाटतोय हे करून, पण वस्तुस्थितीला धरून हे विषय ते दुर्दैवाने घेतले जात नाहीये. टप्प्याटप्प्याने या सर्व गोष्टीवरती शिथिलता राज्य सरकार आणि मुख्यमंत्री हे निश्चितपणे आणतील आणि त्यासाठी आम्ही पक्ष म्हणून देखील आग्रही आहोत किंवा समाजामधले पण आग्रही आहोत. पण ते करत असताना कुठच्याही प्रकारे इकडची व्यवस्था आणि हे वाढणार नाही, करोना वाढणार नाही ही दक्षता घेऊनच या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार. म्हणजे प्रत्यक्ष उत्सवाच्या काही दिवस अगोदर काही निर्बंध यातले शिथिल केले जातील. गेल्या वेळी पण काही SOPs केलेत ना आपण. गणेशोत्सव सणच झाला नाही असं कोण म्हणत असेल तर चुकीचं आहे. कमी प्रमाणावरती झालेलं आहे, त्यांना मर्यादा आपण जे घालून घेतली त्यामध्ये झालं आणि गेल्या वेळी पण देखील गणेशोत्सव झालं. आता समन्वय समिती आहे त्यांच्यावर चर्चा चाललेली आहे. गोकुलाष्टमीचा सण आहे तोही आहे, काय करायचं कसं करायचं ह्याच्यामध्ये काही SOPs आपण काही त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती आणून घेऊन शासन त्याच्याबद्दल निर्णय घेऊ शकतो. पण शासनाकडे न जाता राज्यपालांकडे जायचं आणि मग असं दाखवायचं की शासन करायलाच मागत नाहीये आणि राज्यपालांकडून घेऊन मला असं वाटते की हा राजकारणाचा भाग आहे, अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. पण ते करत असताना मूलभूत ज्या गरजा किंवा मूलभूत ज्या समस्या आज इकडे निर्माण होत आहेत आणि 3 महिन्या अगोदर आपण कुठे होतो, काय परिस्थितीला सामोरे जाऊन या मुंबईकरांनी महाराष्ट्रातली जनताने आणि देशाची जनताने जे सहकार्य केलं आणि त्यामुळे ही परिस्थिती आज आपल्याला दिसते की आज आपण फिरू शकतो, करू शकतो. आणि हळूहळू का होईना जसं दुकानदारांच्या बाबतीत 10 पर्यंतचा निर्बंध होता तो काढला, हळूहळू या सर्व गोष्टी शिथिल करता येईल परिस्थिती बघून. आणि मी परत एकदा सांगतो ही परिस्थिती काय राज्याचे मुख्यमंत्री एकटे बसून ठरवत नाहीये, त्या मुख्य सचिव बसून ठरवत नाहीये. एक टास्क फोर्स आपण केलेला आहे की याच्यामध्ये जाणकार लोक आहेत, त्याच्यामध्ये जे डॉक्टर्स आहेत, काय ती परिस्थिती बघून करून करताय. आणि तुम्ही बघता कालपासून तुमच्या चॅनलमध्ये हळूहळू का होईना असे हेडलाईन्स स्लाइड्स खाली दिसत आहेत की पेशंटची संख्या पण ही वाढत चाललेली आहे. बरोबर. आणि म्हणून एका बाजूला ती पेशंटची संख्या जर वाढत असेल आणि दुसऱ्या बाजूला हे निर्बंध आपण शिथिल करण्याची भूमिका घेत असताना सरसकट सर्व करा असं झालं आणि 2-3 महिन्यामध्ये किंवा परिस्थिती त्याला अत्यंत भयानक झाली, मग त्याला जबाबदार कोण? यांनी सर्वांनी ठरवावं, सांगावं की नाही जे होईल ते होईल, आम्ही सर्व जबाबदारी घेतो, काय लोकांशी जीवाशी खेळायचं खेळा पण सणच सुरू ठेवा असं काहीतरी म्हणणं आहे का? आज मोहरमच्या बाबतीत पण लोकांची भूमिका तीच आहे, या अगोदर ईदच्या बाबतीत पण तशीच होती. पण सरकारने सर्वांची समजूत घालून घेऊन गणपती असेल, नवरात्र असेल, गणेशोत्सव असेल याच्यामध्ये शिथिलता आणत असताना हा उत्सव साजरा करत असताना लोकांशी जीवाशी न खेळता आपल्याला काय करता येईल ते करण्याची भूमिका घेतलेली आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर सरकार कुठेही दुजाभाव करत नाहीये, फरक करत नाहीये. सद्य परिस्थिती लक्षात घेऊन समन्वयाने, संवादाने, टास्क फोर्सच्या माध्यमातून ज्या सूचना येतात त्या सूचनेप्रमाणेच खरं तर उत्सवांच्या संदर्भात काही अटी शर्ती, नियम, निर्बंध ते घालण्यात आलेले आहेत. यानंतर याविषयी आपण अधिक चर्चा करणार आहोत. वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण चर्चा करतोय, माहिती जाणून घेतोय की कोरोनाचे संकट, त्यातल्या त्यात गणेशोत्सव, त्याची तयारी आणि त्यावरती लादण्यात आलेले निर्बंध या विषयाला घेऊन गणेश मंडळ जी ती अस्वस्थ आहेत. जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून खरं तर गणेश मंडळाचं म्हणणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, वेगवेगळे मुद्दे राज्य सरकारसमोर मांडतोय. आता या क्षणाला कार्यकर्त्यांच्या भावना देखील टोकाच्या असू शकतात, काय म्हणणं आहे त्यांचं? मी सध्या मुंबईच्या चिंचपोकळी परिसरातल्या चिंचपोकळीचा चिंतामणी या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आहे. गेले 2 वर्ष म्हणजे गेलं वर्ष आणि हे वर्ष खरं तर या सगळ्याच मंडळातल्या पदाधिकाऱ्यांसाठी म्हणावं तितकं चांगलं झालेलं नाही, कारण दरवर्षी मोठ्या उत्साहात ते उत्सव साजरा करत असतात. यावर्षी तर खरं यांच्या गणपती बाप्पाचं हे 102वं वर्ष आहे. मला सांगा की आता निर्बंध लादण्यात आलेले आहे, या निर्बंधाबद्दल आपली प्रतिक्रिया काय? निर्बंध जे मार्गदर्शक सूचनावली जी 29 जून
2021 रोजी शासनाकडून जाहीर करण्यात आली. त्यानुसार प्रत्येक मंडळामध्ये गणेशोत्सव मंडळ या असं वातावरण होतं. कुठेतरी मंडळांना आशा होती की ह्या निर्बंधात काहीतरी शिथिलता येईल, बदल होईल. परंतु आता महिना राहिला, 31 दिवस आहे, तोंडावरती आहे गणपती. तर असं शक्यता कुठे वाटत नाही. प्रत्येक मंडळाला वाटत होती की उंचीमध्ये कुठेतरी बदल व्हावा. त्या उंचीमध्ये बदल होईल असं काही वाटत नाही. पण शासनाने जे निर्बंध लादण्याच्या अगोदर गतवर्षी प्रत्येक मंडळाला विश्वास घेतलं होतं, तसं कुठेतरी विश्वासात किंवा चर्चा न करता जे निर्बंध लादले ते कुठेतरी आम्हाला मंडळाला मान्य नाही होते. केवळ मूर्तीची उंची नाही तर सजावटी, जाहिराती यांच्यावर सुद्धा निर्बंध आहे. त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? तशी समन्वय समिती किंवा गणेशोत्सव मंडळ यांची एक संयुक्त मीटिंग झाली होती. त्यावेळेला आम्ही तो मुद्दाही उपस्थित केला होता. जाहिरातीवरती जी बंदी आणलेली आहे, जाहिराती बंदी जर आणली असेल तर गणेशोत्सवाचा मुख्य स्रोत जो उत्पन्नाचा स्रोत असतो जाहिरात, देणगी व वर्गणी. परंतु गतवर्षी बऱ्याचशा मंडळांनी वर्गणी व देणगी स्वेच्छेने घेण्यासाठी प्रत्येकाने आग्रह होते. परंतु जाहिरातीवर बंदी आणणं म्हणजे जर उत्पन्नाचा स्रोत नसेल तर जे उत्सव असतात ते उत्सव साजरे करणं पण कठीण होऊन जातं. व ह्या 11 दिवसाच्या उत्पन्नावरती मंडळाच्या बरेचसे उपक्रम असतात, सामाजिक उपक्रम असतील, वैद्यकीय उपक्रम असतील, हे साजरे केले जातात. मी आता आपल्याला यांचं कार्यालय यासाठी दाखवत नाही, कारण यांच्या कार्यालयामध्ये पूर्ण पूरग्रस्तांना जी मदत केली जाते त्याचं सामान ठेवलं. म्हणजे या ज्या जाहिराती मिळतात याच्यावर जे अनेक सामाजिक उपक्रम चालतात त्यामध्ये पूरग्रस्तांना मदत, दुष्काळी भागाला मदत असे सुद्धा उपक्रम असतात. तू तरुण म्हणून सांग, तुला काय अपेक्षा होती? डोस पूर्ण झाले असेल, किमान त्यांना तरी परवानगी द्यायला हवी होती असं वाटतं? एक तरुण म्हणून नेहमी असं वाटतं की आपला उत्सव जो होतो, आपली परंपरा आपल्याला जपता आली पाहिजे. आणि त्यासाठीच गणेशोत्सव हा लालबागचा लालबागची ओळख आहे. ती मागच्या 2 वर्ष सध्या आपल्या कोरोनामुळे निर्बंध आहेत, त्यामुळे साजरी करता येत नाहीये. तर कुठेतरी शासनाने आता गेल्या वर्षीची परिस्थिती वेगळी आणि यावर्षीची परिस्थिती वेगळी, तर शासनाने कुठेतरी निर्बंध थोडे शिथिल करायला हवे ते, जेणेकरून आपल्याला आपली संस्कृती, परंपरा आपल्याला जपता येईल. पण तसं शासनाकडून काहीच होताना दिसत नाहीये. तुमची काय प्रतिक्रिया आहे? निर्बंध थोडे शिथिल करायला हवे होते? हो, शिथिल तर व्हायलाच हवे होते. कारण हेच एक तर मूर्तीचं पहिलं त्या मूर्तीवर मूर्तिकारांचं जनजीवन, जे त्यांचं जे रोजगार होतं त्याच्यावर परिणाम पडलेला आहे. दुसरं उत्सवावर त्याच्यामुळे परिणाम पडणार आहे. नाही, म्हणजे त्यांचं एकच म्हणणं आहे की उत्सव काही हा दरवर्षी येणारी गोष्ट नाहीये. वर्षामध्ये एकदाच हा उपक्रम चालत असतो आणि त्याच्यावर सगळं गणित अवलंबून असतं. आणि निर्बंध घातल्यामुळे त्यांचं सगळं आर्थिक गणित त्याचबरोबर त्यांचा उत्साह या दोन्हीवरही मोठा परिणाम होणार आहे. बरोबर. कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या या सगळ्या निर्बंधांच्या विषयाला घेऊन वेगवेगळ्या आहेत. जाऊयात, आपल्याबरोबर आहेत गणेश मंडळाचे पदाधिकारी आर.जी. भट. आर.जी. भटजी, आपलं काय म्हणणं आहे उत्सवाच्या संदर्भात जे काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत? गेल्याही वर्षी उत्सव होऊ शकला नाही, त्याच्याही अगोदर जर आपण बघितलं तर या उत्सवावरती कोरोनाचं सावट जे होतं ते कायम होतं. यंदा बघायला गेलं तर मुंबईमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जी ती चांगल्या प्रमाणात घटलेली आहे. असं असताना हे निर्बंध हटवायला हवेत, कमी करायला हवेत असं आपल्याला वाटतं का? नमस्कार, मी GSB सेवा मंडळ किंग सर्कलच्या वतीने बोलतोय. शासनाने जे निर्बंध केलेत, आम्हाला पण आमच्या मंडळाला पण वाटते थोडीशी शिथिल करायला पाहिजे. आमच्या इथे लाखो भाविका दररोज गणपतीच्या उत्सवाच्या वेळे येऊन त्यांचे नवस करतात. गेल्या वर्षी कोणालाही आम्ही दर्शन दिलं नव्हतं, ऑनलाईन मार्फत दर्शन दिलं होतं. आम्हाला वाटलेलं की ह्या वर्षी थोडी तरी शिथिल होऊन आम्हाला आमचं भाविकांना आमचं गणरायाचं दर्शन घेऊन त्यांचे नवस फेडण्याचा एक चान्स मिळेल. आता सध्याच्या परिस्थिती बघितलं तर कोरोनामध्ये थोडस नंबर्स म्हणा एकदम कमी झालेले आहेत. आम्हाला आता अजूनही विश्वास आहे की शासन याच्यामध्ये थोडस लक्ष घेऊन थोडीशी शिथिलता देऊन आमचा गणरायाचा उत्सव चांगल्या प्रमाणे, आणि आमचा मुंबईचा एक आराध्य देवत आणि विघ्नहर्ता आहे, जे करोनाचा आलेला आहे, आम्ही त्या विघ्नहर्ताला आम्ही चांगल्या प्रमाणे पूजा करून आमच्या GSB मंडळामध्ये आमचा गणपतीचा फक्त आमचा पूजा वगैरे, हवन वगैरे होतं. आम्ही दुसरे कुठले आम्ही म्हणजे असे सांस्कृतिक म्हणजे वेगळे असं पद्धतीने आम्ही साजरा करत नाही. प्रत्येकाला माहिती आहे. आणि आमचा सर्व भाविक नवस फेडण्याला येतात. नवसाला पावणारा विश्वाचा राजा म्हणून याला प्रसिद्ध आहे. तर आम्हाला असं वाटतं की अजूनही शासन थोडीशी शिथिलता देऊन आम्हाला ह्या गणेशोत्सवाला यावर्षी चांगलाच एक उत्सव साजरा करण्याला
संधी दिली जावी असं आपलं म्हणणं आहे. जाऊयात भाजपचे आमदार महेश चौगुले देखील आपल्या बरोबर आहेत. महेश चौगुलेजी, आता या पुढे जाऊन जर हे निर्बंध कायम राहत आहेत तर काय भूमिका असणार आहे आपली? भूमिका काय, पण एक पहिले बोलतो, भूमिका तर आमचे वरिष्ठ घेतील आणि त्याला आम्ही फॉलोअप करणारच आहे. पण एक तुम्हाला मी बोलतो का, आज आम्ही बघतो, आज गणेशोत्सव आम्ही करतो, आज आमचं स्वाभिमान मित्र मंडळ आहे, त्याला जिल्ह्यामध्ये सर्व धर्म समाजांचा पुरस्कार भेटतो. कारण का आमच्या इथे हिंदू मुस्लिम सगळे बांधव येतात आणि त्यांना आम्हाला दरवर्षी आम्हाला पुरस्कार भेटतो. आणि दुसरीकडे सरकार काय करते, माझ्या इथे मुद्दामच हे करते की माझ्या इथे मुस्लिम बांधव जास्त असल्यामुळे आपसमध्ये लावून देण्यासाठी त्यांनी आता 15-20 दिवसाआधी ही बकरी ईद गेली, बकरी ईदला 38 कत्तलखान्याची परमिशन दिली. म्हणजे कुठलं हे करते ते, म्हणजे राणेजी जे बोलतात का हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करतो, ते खरोखर आहे. का करतात मग? त्यांना का परमिशन दिली गेली? असं आपलं म्हणणं आहे. वेगवेगळे मुद्दे खरं तर या सगळ्या याच्यातनं आपल्याला पुढे येताना दिसत आहेत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. सरकार कुठेही दुजाभाव करत नाहीये असं सरकारच्या वतीने काही प्रतिनिधी आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. पण मात्र हे जे नियम आहेत जे लावले जात आहेत, ज्यामुळे खरं याही वर्षी उत्सव जो आहे तो नीट पद्धतीने साजरा होऊ शकत नाही, अशी तक्रार जी, असा मुद्दा जो आहे तो भाजपच्या वतीने इथे मांडला जातोय. यानंतर वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत, नितेश राणेंनी राज्यपालांची आज भेट घेतली. गणेशोत्सवासंदर्भातील विविध मागण्यांकरता ही भेट घेण्यात आली आणि यावेळी नितेश राणेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. हिंदू सणांचं महत्त्व कमी करण्याचा सरकारचा किमान समान कार्यक्रम असल्याचं त्यांनी म्हटलंय. गेल्या वर्षीची तारीख फक्त बदलली, नियम मात्र असेच असल्याचं त्यांनी म्हटलंय. यानंतर वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये ब्रेकनंतर आपण बघणार आहोत, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची श्रावणातली यात्रा उद्यापासून सुरू होते. मात्र आज रविवार असल्याने पर्यटकांनी सकाळपासूनच गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. आणि हा एकूणच जर आपण लक्षात घेतलं तर पर्यटकांची गर्दी होऊ नये म्हणून तिथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे. कारण अर्थात अटी शर्तींमध्येच सगळे उत्सव जे ते पार पडत आहेत, पण श्रावणातली ही यात्रा जी आहे त्यामध्ये गर्दी होऊ नये यासाठी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.